नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सोम सचिन अधिकारी. स्वागत आहे तुमचं आजच्या या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजचा असा ब्लॉग आहे की आज आपल्या घरी भजन मंडळीचे पोरं आणि पोरं आपल्या घरी देखील येणार आहे. तर सगळ्यात पहिलं आज बोलायचं म्हणजे की काल आमच्या घरी गौरी देखील आलेली आहे आणि गौरीचा ब्लॉग नक्कीच तुम्ही बघितला असेलच. तर त्यासुद्धा आणि ह्या ब्लॉगला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट देखील, कारण की आपल्या ब्लॉगला कमेंट देखील जास्त करून येत नाही. तर चला जास्त काय बोलत नाही मी. आपला भजन मंडळीचे सगळे पोरं वगैरे त्यांना जमलेली आहेत. तर आत्ता सध्या 7 वाजलेले आहेत आणि तिकडे जाऊन बघूया काय चाललंय, सिच्युएशन काय आहे ती. तर आज आता ह्या अवतारात आहे मी आणि लगेच आपल्या एक मंडळाची टी शर्ट घालेल, लगेच चेंज करेल आणि पोरं पण चेंज करतीलच. आणि हा मित्रांनो आजचा दिवस आहे 5वा आणि त्याच सोबतीलाच आपल्या घरी भजन देखील आहे. माहिती असेल, मी आधी पण सांगितलं आणि आता पण सांगतो, पुढे पण सांगत राहील. नाही असं काही नको. तर आपल्या घरी पहिला भजन होईल, नंतरला ओमूच्या म्हणजे आमच्याच घरच्या साईडला आहे ओमू दादा, त्याला कॉक बोलतात पिकनेमनी, बरोबर ना. तर त्याच्या घरी दुसरा आणि नंतरला एकदम झणक्याटवाला केतन दादाच्या इथे झुपूकवाला भजन होणार आहे. म्हणजेच की तिथे कॅशो विशो लावून एकदम टर्टीत केलेलं आहे. तर ते मला काकांनी सांगितलंय आणि मी इथे शूट करतोय कारण की इकडनंच आपला ब्लॉग चालू होईल आजचा. तर आणि तो भजन आजचा झाल्याच्या नंतर केतन दादाच्या इकडनं की घरी यायचं. घरी आल्याच्या नंतर जरा बायकांमध्ये नाचणार, जरा समजतंय तुम्हाला, गावचं म्हणजे समजतंय ना. हा तर ठीक आहे, आपण श्री गणेशा गौरीच्या
कडक हा कडक कडक काय
बेलाच्या पानाचे हे बोला शंकरा, हे बोला शंकरा. तर मित्रांनो, याच प्रकारे आता आपण जात आहोत एका दादाच्या घरी, म्हणजेच की आपल्या एका मित्राच्या घरी. त्याच्या घरी भजन आहे, त्याचं नाव आहे पतुदा म्हणून, आणि सगळेजण आधीच पोचलेले आहेत. तर माझ्या घरनं काम होती थोडीफार, चटई वगैरे काय असेल ते उचलायचं, चहा बी द्यायचे होते. मी कॅमेरामध्ये बघून बोलू नाही शकत, कारण की इथे रास्ता बघू शकता एकदम खतरनाक आहे. म्हणजे कसा पाय जर सरकला तर पडू देखील शकतो, आणि गावच्या ठिकाणी म्हणजे सरकू विरकू शकतो. तर आवाज तुम्ही आलाच असेल, ते बघ चव्हांडी झालेली आहे. तर चला आपण डायरेक्ट आपण आतमध्ये भेटूया, आणि हा मित्रांनो तुम्हाला डेकोरेशन पहिला दाखवतो. मला जावंसं वाटलं, मला जावंसं वाटलं, यावी स्वप्नात माझ्या कानात बाबांनी म्हटलं.
चाय बी आलो एकदम मस्त भजनच्या नंतर चहा असतेच, पण पुरी चहा असते. आणि इथे बघायला गेलो तर दुधाची चहा एकदम थंडीच आहे आणि त्यासोबत एक बिस्किट पण दिले. मन मोठा आहे म्हणून आदळाला गेलं ते पण लागवतो. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची.